नमस्कार. आज आपण जाणून घेऊया ॲलर्जिक सर्दी किंवा क्रॉनिक सर्दी यावर होमिओपॅथीच्या मदतीने कायमस्वरूपी कशी मात केली जाईल. आता ऐकताना आपल्याला तर वाटतं की काय साधी सर्दीच आहे, पण जे रुग्ण ह्या तक्रारीला सफर करतायत मागच्या बरीच वर्षांपासून त्यांना एकदा विचारलं तर लक्षात येईल. पण हे किती डिस्टर्बिंग असतं, किती अनॉईंग असतं आणि किती एम्बॅरसिंग असतं. सकाळ झाली की शिंका चालू होतात, नाक व्हायला चालू होतं, धुळीच्या संपर्कात आलं, धुराच्या संपर्कात आलं, वातावरणात बदल झाला, फॅन खाली झोपलो, एकदम AC मध्ये गेलो की या पेशंटना शिंका चालू होतात आणि लगेच नाक वाहणं चालू होतं. अशा वेळेस आपण एखाद्या ऑफिशियल मीटिंगमध्ये असू, 4 मित्रांमध्ये असू, तर ते पेशंटसाठी खूप एम्बॅरेसिंग असतं. यासाठी मग पेशंट काय करतात, एखादी अँटी ॲलर्जी गोळी घेतात किंवा 1-2 फेमस गोळ्यांची नावं आहेत ते घेतात. तेवढ्या दिवसापुरती ती सर्दी बरी होते, पण जसा गोळीचा इफेक्ट कमी होतो किंवा तो पेशंट परत धुळीच्या संपर्कात आला किंवा थंड गोष्टींच्या संपर्कात आला की लगेचच सर्दी सुरू होते. यावर होमिओपॅथीच्या मदतीने कायमस्वरूपी इलाज होऊ शकतो. यातही दोन्ही गोष्टी आहेत. पहिले तर आपल्याला ॲक्यूट सर्दी आली असेल तर ती मॅनेज करणं ते पहिले टार्गेट असतं, आणि ही सर्दी कायमस्वरूपी बरी करायची असेल तर त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप उत्तम औषधी आहेत. कॉन्स्टिट्यूशनल औषध ज्याला होमिओपॅथीमध्ये म्हटलं जातं, जी तुमची संपूर्ण माहिती घेऊन ते औषध म्हणजे तुमच्या शारीरिक तक्रारी, तुमची मानसिकता, भावनिकता या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून एक औषध निवडलं जातं आणि ते औषध अचूक पोटेन्सीमध्ये दिल्यानंतर तुमची सर्दी कायमस्वरूपी बरी व्हायला लागते. तर बरी होते म्हणजे नेमकं काय होतं, जसं आता तुम्हाला अगोदर ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे, जसं वातावरण बदललं की सर्दी होते, धुळीच्या संपर्कात आलं की होते, तर औषध चालू झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या गोष्टीच्या संपर्कात आपण येतो आहे, पण पहिल्यासारखा त्रास आपल्याला तेवढा होत नाही आहे. हळूहळू या सगळ्या ॲलर्जन्स विरुद्ध तुमची इम्युनिटी डेव्हलप करण्यात होमिओपॅथीचा खूप मोठा वाटा असतो आणि कालांतराने तुमची ही सर्दी कायमस्वरूपी बरी होऊ शकते. फक्त तुम्हाला योग्य ते डॉक्टर, योग्य तो उपचार होमिओपॅथीचा निवडणं आवश्यक आहे. खात्रीशीर सांगतो की तुमची सर्दी कायमची बरी होऊ शकते. धन्यवाद.